नमस्कार सर्वांना. पुढचं गणित आपण बघू. अंकगणित श्रेणी दिलेली तुम्हाला 12, 16, 20, 24 टिंबटिंब. 24वे पद काढा. 24 टर्म आपल्याला काढायचं. फाइंड द 24th टर्म. तर प्रथम आपण नेहमीप्रमाणे यातलं पहिलं पद म्हणजे काय, T1. T1 किती आहे? T1 म्हणजेच काय, ए किती आहे? 16. ओके. नंतर T2 किती आहे? सॉरी, T1 12 आहे. T1 12 आहे. T2 आहे 16. T3 आहे 20. T4 आहे 24. हे एका खाली एक लिहायचं. आलं का लक्षात? नंतर आपण त्यातला सामान्य फरक काढू, म्हणजे वजाबाकी करून. T2 वजा T1 बरोबर 16 वजा 12 बरोबर 4. नंतर ह्यांचं झालं. आता T3 T2. T3 वजा T2 बरोबर 20 वजा 16 बरोबर 4. नंतर हे दोघं. T4 वजा T3 इज इक्वल टू 24 मायनस 20 इज इक्वल टू 4. सामान्य फरक किती आला? 4 4 4. मी इथे लिहू शकता सामान्य फरक, इंग्लिशमध्ये कॉमन डिफरन्स, D बरोबर 4. नंतर आपण TN चं सूत्र वापरू. TN बरोबर काय सूत्र लक्षात आहे का? A प्लस N वजा 1 ऑफ D. हे सूत्र आपण काढू. ह्याच्यामध्ये हा N जो आहे, जो अपेक्षित आपल्याला आहे बघा, कोणतं? 24वे पद काढा. म्हणजे हा N तुमचा 24 झाला. म्हणजे T24 बरोबर A तुमचा 12 आहे. 12 प्लस परत N किती आहे? 24. 24 वजा 1 इंटू D. D किती आला आहे? 4 आला आहे. हे सोडवलं तर येईल आपल्याला. T24 बरोबर 12 प्लस 24 वजा 1 23 इंटू 4 आलं. आता दोन्ही क्रिया एकसाथ आल्यात बघा. ही बेरीज आणि गुणाकार, दोन्ही क्रिया एकसाथ आल्यात. मग पहिली कोणती क्रिया करायची? मागच्या वेळेस आपण एक गणित असं केलं होतं, ह्याच्या अगोदरच मला वाटतंय. आठवतंय का? मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, डी मॅथ्स. आठवतं असं इथं बघा, लिहितोय मी. डी मॅथ्स, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी. तर पहिली कोणती क्रिया आहे? ती भागाकार. ह्यांच्यामध्ये भागाकार तर नाही, आपल्याला ह्याच्यातलं सिलेक्ट करायचं. प्लस करायचं पहिलं का गुणाकार करायचा? ते बघा. मग काय ते मल्टिप्लाय, आणि नंतर येतो प्लस म्हणजे ॲडिशन. म्हणजे पहिलं मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे गुणाकार करून घ्यायचं पहिला. T24 बरोबर 12 प्लस 23 गुणिले 4 किती येतो? 92 येतो. ठीक आहे. आणि म्हणून एक मिनिट, म्हणून T24 बरोबर ही बेरीज करून घ्यायची. 12 अधिक 92 किती येते? 104 येते. आलं उत्तर. म्हणजे तुमचं 24वे पद इथे लिहू शकता. 24वे पद 104 आहे. द 24th टर्म इज 104. ठीक आहे. पुढचं गणित बघू आपण. तसाच प्रश्न आहे. 7, 13, 19, 25 टिंबटिंब ही अंकगणिती श्रेणी आहे, आणि त्याचं 19वे पद काढा. फाइंड द 19th टर्म. सेम प्रोसिजर मागाशी केली तशी. T1 बरोबर A बरोबर 7. T2 बरोबर किती? हा T2 दुसरं पद 13. T3 बरोबर तिसरं पद किती आहे? 19. T4 बरोबर किती? 25. एक लक्षात ठेवा मुलांना, तुम्ही लिहिताना हे सर्व एका खाली एक लिहावं. मला इथं जागेची कमी आहे म्हणून मी बाजूला लिहितोय. आलं लक्षात? तुम्ही एका खाली एक सगळ्या स्टेप्स लिहायच्या आहेत. ओके. त्याच्यानंतर आता आपण काय करायचं? सामान्य फरक काढायचा. सामान्य फरक म्हणजे काय? वजाबाकी करायची. T2 मधून T1 वजा करायचा, म्हणजे 13 वजा 7. 13 वजा 7 किती येतो? 5 येतो ना. तर लिहिलं आपण 5. 5 नाही, 6 येतो. ठीक आहे. आता T3 मधून T2 वजा करा, म्हणजे 19 वजा
13 किती येते वजाबाकी 6. T4 वजा T3 25 वजा 19 किती येते 6. म्हणजे तुमचा सामान्य फरक किती आला. सामान्य फरक इंग्लिशमध्ये काय लिहाल कॉमन डिफरन्स D बरोबर 6. आता तुमचं TN चं सूत्र वापरा. TN बरोबर A अधिक N वजा 1 ऑफ D. मग तुमचा N काय आहे तुम्हाला N कोणतं काढायचं आहे 19व पद. मग इथं येईल T19 बरोबर A किती आलं तुमचं पहिलं पद A 7 प्लस N 19 वजा 1 इंटू D तुमचा 6. T19 बरोबर 7 प्लस 19 वजा 1 18 गुणिले 6 म्हणून T19 बरोबर कोणती क्रिया पहिली करणार प्लस करणार का गुणाकार करणार. येते लक्षात गुणाकार करायचा म्हणजे 18 आणि 6 ला गुणायचं पहिलं. 8 किती येतो पाडा आहे का पाडा नसन येत तर पाडा तयार करा. तर T19 बेरीज किती येते T19 बरोबर 7 प्लस 8 म्हणजे 115 येते ना बरोबर का. म्हणून तुमचे काय विचारलं 19व पद काढा म्हणजे 19व पद किती आलं 115. आलं का लक्षात. 19वे पद 115 आहे. therefore the 19th term is 115. ठीक आहे. पुढचं गणित बघा. 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहातून कळलं का म्हणजे किती अंकी संख्या आहे 3 अंकी नैसर्गिक आहे म्हणजे नॅचरल आहे. त्यांचा जो समूह आहे त्याच्यातून काय म्हणतात ते 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत म्हणजे 5 ने ज्या भाग 3 अंकी संख्या आहेत 5 ने भाग जाणाऱ्या कळलं का म्हणजे 3 अंकी संख्या म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो मी तुम्हाला 100 ला 5 ने भाग जातो बरोबर. मग अशा किती आहेत 3 अंकी संख्या नैसर्गिक संख्या 5 ने भाग जाणाऱ्या अशा किती संख्या आहेत त्या शोधा. हे काय फाइंड द नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 5 विच आर 3 नंबर्स म्हणजे 3 अंकी आहेत आणि त्या नॅचरल नंबर आहेत. ठीक आहे. आता 3 अंकी संख्या ज्या आहे त्यांची यादी जी 5 ने भाग जाते म्हणजे 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या. आता 5 ने भाग जाणारे 3 अंकी संख्या पहिली कोणती येते 100 येते ना 3 अंकी. मग 100 नंतर कोणती येईल अजून 105. ओके 5 ने भाग जाणार आहे 110 अजून काही 115 अशा टिंब लास्ट कितपर्यंत जाईल 3 अंकी लास्ट हे बघा 4 अंकी 1000 येईल बरोबर. पण त्याच्या अगोदर जी येईल ती 995 येईल 3 अंकी. लक्षात ठेवा काय प्रश्न काय आहे 3 अंकी 5 ने भाग जाणाऱ्या. तर आपण एक नॉर्मल यादी तयार केली जे 3 अंकी संख्या 5 ने भाग जाणारी पहिली म्हणजे 100 105 110 115 टिंब लास्ट 995 येईल. अलग लक्षात कारण 995 नंतर 996 97 98 99 ह्यांना 5 ने भाग जात नाही. नंतर येतो 1000 ने भाग जातो म्हणजे 5 ने 1000 ला भाग जातो पण तो 4 अंकी संख्या आहे. आलं लक्षात. तर 3 अंकी संख्येची आपण काय केली पहिली एक नॉमिनल यादी तयार केली. आता प्रश्न काय आहे 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहामधून 5 ने भाग जाणाऱ्या अशा किती संख्या आहेत म्हणजे टिंब काढले ना मी 995 पर्यंत अशा किती संख्या येतील हे आपल्याला काढायचं. तर तुमचा जो n आहे इथं n जो आहे तो 995 आहे लक्षात ठेवा. आता आपण A आणि D काढू लक्षात म्हणजे ही आपली सिरीज आहे समजा. तर तुमचा A काय येईल A बरोबर T1 किती आहे 100 T2 किती आहे 105 T3 किती आहे 110 T4 किती आहे 115. येते का लक्षात. आता यांची वजाबाकी करू आपण आणि त्यातला कॉमन डिफरन्स सामान्य फरक काढू. T2 वजा T1 किती येतो 105 वजा 100 किती येतो फरक 5चा. नंतर
T3 वजा T2. T3 कुठे आहे? 110. 110तून 105 गेले, किती आले वजा बाकी? 5. आणि हा T4 वजा T3 म्हणजे 115 मधून 110 गेले, किती आले? 5. म्हणजे सामान्य फरक आपला तो 5च आला. ठीक आहे. म्हणजे अखेरीस तुम्हाला किमती कोणत्या भेटल्या बघा. ए किती आले तुमचा? पुढे ए 100 आहे. ओके. आणि डी किती आला तुमचा? हा सामान्य फरक 5. या दोन गोष्टी आपल्याला काढायच्या. आणि हा तुमचा एन आहे. आता इथं आपण टीएनचं सूत्र वापरायचं. टीएनचं सूत्र काय आहे? ह्याच्यामध्ये आपण टीएन टाकू. टीएन म्हणजे जे आपलं टीएनचं पद जे आहे, शेवटचं पद म्हणजे 995 इज इक्वल टू ए किती आपला? 100 प्लस, आता एन आपल्याला काढायचं आहे म्हणून एन असंच ठेवला, वजा 1 इंटू तुमचा डी 5 आहे. ठीक आहे. तर किती येतो? 995 बरोबर 100. आता या 5चा गुणाकार या अख्ख्या कंसाला आहे, म्हणजे 5 गुणिले एन प्लस 5n, 5 गुणिले वजा 1 वजा 5. नेहमीप्रमाणे सोडवायचं. 995 इज इक्वल टू 100 वजा 5 95 प्लस 5n. नंतर या 95ला ह्या साईडला ट्रान्सफर करा. 995 मायनस 95 इज इक्वल टू 5n. पक्षांतर केलं, 95ला इकडे घेतलं, मग 995 मधून 95 गेले, किती राहतात? मग इथं थोडंसं तुम्ही हे करा, दुरुस्ती करा. इथं ॲक्च्युली 995 नाही आहे, 955 आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. 955. 955 मधून 95 गेले, किती येतं? 860 बरोबर 5n. आलं लक्षात तुम्हाला? ते जे मी म्हणलं होतं 995, ते 995 नाही, 955. ते लिहिताना हे झालं, बाय मिस्टेक 9 आला इथं. आता इथं मग n बरोबर 860 भागिले 5. भाग द्या 5चा, किती जातोय बघा? 5 1 5, 5 1 5 आला. इथं 3 आहे, 5 7 35, अच्छाला 1 5 2 म्हणजे n बरोबर 172. ही तुम्हाला किंमत आहे. ती म्हणजे काय आहे की जे तुम्हाला विचारले, त्यांनी काय विचारले? एक मिनिट, हे बघा इथं काय विचारले तुम्हाला यांनी. इथं ते शोधा. काय शोधा? 5 ने भाग जाणाऱ्या टोटल संख्या किती आहेत, आणि आपण किती काढल्या आता? n बरोबर 172. म्हणजे 172 एवढ्या संख्या आहेत 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या. इथं आहे ना 995 आहे ना, तर इथं 955 करा. इथं चुकून झालेलं आहे, जिथं इथं असेल 955. आलं लक्षात? 955. ओके. आणि मग शेवटी तुम्ही आन्सर लिहू शकता. 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या किती आहे? तो 172 आहे. आलं लक्षात? इम्पॉर्टंट गणित आहे. पुढचं गणित बघा, 6वं. एका अंकगणिती श्रेणीचे 11वे पद 16 आहे. कळलं? 11वं पद किती आहे? 16 आहे. आणि 21वं पद 29 आहे. तर त्या श्रेणीचे 41th म्हणजे 41वे पद काढा. ठीक आहे. आता प्रथम त्यांनी जे दिलेलं ते आपण लिहून घेऊ. काय दिलंय? 11वे पद म्हणजे T11. T11 किती आहे त्यांनी दिलंय? 16. आणि 21वे पद म्हणजे T21 बरोबर किती आहे? 29 आहे. आणि आपल्याला काढायचं काय आहे? 41वं पद म्हणजे T41 किती आहे, म्हणजे हे आपल्याला काढायचं. आलं लक्षात? आता हा T11 आहे, त्यासाठी आपण TNचं सूत्र वापरू. पहिलं TN इज इक्वल टू A अधिक N वजा 1 ऑफ D. ठीक आहे. तर TN किती काढायचं आपल्याला? म्हणजे पहिलं TN दिलेलं आहे 11, म्हणजे इथं येईल T11 बरोबर A तर आपल्याला माहित नाही, प्लस N आपला 11 आहे, वजा 1, आणि D आपल्याला माहित नाहीये. मग काय त्याचं? T11 बरोबर A अधिक 11 वजा 1 10, 10 इंटू D 10D
10D. ठीक आहे. आता T11 ची किंमत किती दिली तुम्हाला, म्हणजे 11 पद काय दिलेले आणि 16 दिले, म्हणजे T11 ची किंमत टाकू इथं 16 बरोबर A अधिक 10D, सॉरी 10D. तर आपण काय करू, याला समीकरण 1 म्हणू. आलं लक्षात. आता T21 साठी सेम प्रोसिजर करू. हे सूत्र टाकू, Tn बरोबर A अधिक N वजा 1 ऑफ D. आता तुमचा Tn काय येईल, T21 बरोबर A माहित नाही प्लस N 21 आहे वजा 1 इंटू D आहे तुमचा काहीच नाही D D's आहे, म्हणजे T21 बरोबर A प्लस 21 वजा 1 20 हा D, आणि T21 ची किंमत काय दिली, 21 पद काय आहे किती दिलं 29, म्हणजे इथं येईल 29 इज इक्वल टू A प्लस 20D. आता हे आलं तुमचं समीकरण नंबर 2. अशा पद्धतीने आपल्याला 2 समीकरण मिळाले. आता हे दोन्ही समीकरण एका खाली एक ठेवायचे. म्हणजे पहिलं समीकरण काय आहे, 16 बरोबर A प्लस 10D. ओके हे, आणि दुसरं काय आहे 29 बरोबर A प्लस 20D. इथं वजा चिन्ह टाकू, चिन्ह चेंज करू, A कॅन्सल होईल इथं, प्लस 10 वजा 20 किती येतो वजा 10D. ओके बरोबर, वजा 29 प्लस 16 किती येतो वजा 13. हे वजा वजा कॅन्सल होईल, 13 बरोबर 10D, मग D बरोबर 13/10. आता हा 0 काढून टाकू, म्हणजे पॉईंट देऊ याला, म्हणजे D बरोबर 1.3. मग तुमचा D किती आला 1.3. ठीक आहे. आता D ची किंमत जी आलेली 1.3 ही कोणत्या पण एका समीकरणात ठेवायची आणि A ची किंमत काढायची. मग इथं लिहू शकता D बरोबर 1.3 हे कुठल्या समीकरणात, समीकरण 1 मध्ये ठेवू आपण, 1 मध्ये ठेवून. मग आता 1 कुठे, हा 1 हा लिहून घ्या परत, 16 इज इक्वल टू A प्लस 10D. ओके. आता 16 बरोबर A अधिक 10 गुणिले D किती आहे 1.3. अहो 1.3 म्हणजेच काय 13/10. मग इथं D ऐवजी म्हणजे 1.3 ऐवजी काय घेतलं 13/10, म्हणजे कॅन्सल होऊ शकतं, सोपं होईल, 10 कॅन्सल होईल. मग राहिलं काय 16 बरोबर A अधिक 13. ओके 10 कॅन्सल झाला. आता A बरोबर हा 16 वजा हा 13, तर A किती आला तुमचा 3. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही D ची किंमत भेटली, A ची किंमत भेटली. ओके, तर A बरोबर 3 आणि D बरोबर 1.3 ही किंमत आपल्याला भेटली. तर आपल्याला आता कोणतं पद काढायचं आहे, T41 काढायचं बरोबर. तर आपण काय करू, Tn चं सूत्र वापरू परत. Tn बरोबर A प्लस N वजा 1 ऑफ D. आता बघा A पण आहे आणि D पण आहे आपल्याकडं, आणि Tn आपल्याला 41 वर काढायचं आहे. तर त्या किमती टाकून देऊ. Tn म्हणजे काय तुमचा T41 बरोबर A म्हणजे 3 आहे प्लस N किती आहे तुमचा 41 वजा 1 इंटू D तुमचा 1.3. म्हणजे सोडवायचं, T41 बरोबर 13 किती येतं प्लस 41 वजा 1 म्हणजे तुमचा किती येतो 40 गुणिले, आता हा 1.3 ऐवजी काय लिहायचं 13/10. का असं लिहिलं, म्हणजे कॅन्सल होऊ शकतं ना, हे बघा ना 0 कॅन्सल झाला तुमचं. म्हणजे T41 बरोबर 3 प्लस 13 इंटू 4 करायचं. ठीक आहे, किती येतं मग 13चा पाडा 13 52 ना, 13 52 म्हणजे T41 तुमचा आला 52 प्लस 3 55. म्हणजे तुमचं 41वे पद 41वे पद काय आहे 55 आहे. देअरफॉर द 41 टर्म इज 55. ठीक आहे. आता पुढची गणितं जी आहेत ती काय आहेत बघा, दिसले का तुम्हाला, अंकगणिती श्रेणीतील पहिल्या n पदांची बेरीज. म्हणजे शब्द काय आहे बेरीज. बेरीजला आपण इंग्लिश में काय म्हणतो सम. सेम इंग्लिश वाले लक्षात ठेवा, SUM सम. सम ऑफ फर्स्ट
एन टर्म्स ऑफ एन एपी. म्हणजे एस म्हणजे हे बघा, एस म्हणजे हा समसाठी असं लक्षात ठेवा. म्हणजे एसचं सूत्र वापरायचं आहे. हा लक्षात. जेव्हा असे असेल एन पदांची बेरीज, म्हणजे गणितात असं दिलं असेल एन पदांची बेरीज, हे बघा, किंवा असं सांगितलं असेल बघा, एन पदांची बेरीज इथे दिसते का लिहिलेलं त्यावेळेस, किंवा असं गणित असेल एन नैसर्गिक संख्यांची बेरीज. सर्वांमध्ये शब्द काय येतो लक्षात ठेवा, बेरीज. तर अशा प्रकारचे गणित जे असतात त्यावेळेस आपण एस एनचं सूत्र वापरायचं. एस एनचे 3 सूत्र आहेत. एस एनचं पहिलं सूत्र काय आहे? एस एन बरोबर एन छेद 2 कंसामध्ये 2a प्लस कंसामध्ये एन वजा 1 ऑफ डी कंस पूर्ण. म्हणजे सूत्र पाठ करून टाकायचं आपण. दुसरं सूत्र हे पण वापरावं लागेल काहीतरी. एस एन बरोबर एन छेद 2 T1 अधिक T2. आता इथं काय T1 प्लस T2, म्हणजे T1 म्हणजे तुमचं पहिलं पद आणि T2 म्हणजे तुमचं दुसरं पद. म्हणजे गणितात तुम्हाला ते दिलं असेल पहिलं पद दुसरं पद, असं काय असेल तर हे सूत्र. इथं बघा ए आहे, इथं डी आहे, आलं लक्षात, आणि एन पदांची बेरीज, अशा टाईपचं गणित असेल तर हे सूत्र. आता हे एक सूत्र आहे बघा, एस एन बरोबर एन कंसामध्ये एन प्लस 1/2. हे कधी वापरायचं? एन नैसर्गिक संख्यांची बेरीज. म्हणजे गणितामध्ये प्रश्न असेल सम ऑफ एन नॅचरल नंबर्स, नैसर्गिक शब्द असेल आणि बेरीज शब्द असेल, असे असेल त्यावेळेस आपण एन नैसर्गिक संख्यांची बेरीज हे सूत्र वापरून काढू शकतो. म्हणजे हे सूत्र आणि हे सूत्र, आता पुढं ही सूत्र आपण वापरणार आहेत. ठीक आहे. आता हे गणित बघा 3.3 मधलं पहिलं, एका अंकगणिती श्रेणीची, म्हणजे एक एपी आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे, त्याचं पहिलं पद 6 दिलेलं आहे, फर्स्ट टर्म 6 आहे आणि सामान्य फरक 3 आहे, म्हणजे कॉमन डिफरन्स 3 आहे. तर एस 27 काढा. कुठलं पद काढायचं? सम ऑफ, म्हणजे सम कोणता काढायचा आहे? एस 27. ओके. तर गणितात काय काय दिलेलं आहे त्यांनी ते पहिले लिहून घेऊ. पहिले पद दिलेलं आहे. पहिलं पद म्हणजे काय? T1 म्हणजेच काय? ए. किती आहे तो? 6. अजून काय दिलंय? सामान्य फरक म्हणजे काय आहे? डी आहे. किती आहे? 3 आहे. ठीक आहे. तर बघा हे ऍक्च्युअल गणित आहे, त्यांनी गणित दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे? बॉक्स भरायच्यात. ठीक आहे. इथं बघा सूत्र दिले त्यांनी, हे गणितात ऑलरेडी दिलेलं आहे यांनी, फक्त बॉक्स भरायच्यात आपण. एस एन बरोबर एन छेद 2 कंसामध्ये काय येईल इथं सूत्र आहे ना हे, म्हणजे इथं येईल 2a सूत्र आहे ते. ठीक आहे. हे झालं. मग इथं बघा एनच्या जागी काय दिलंय? 27 दिलंय बघा. एस 27 काढा म्हणले ना ते, मग इथं 27 दिला बरोबर एन छेद 2 म्हणजे 27 छेद 2 हे दिलं यांनी, प्लस 2a ची किंमत डायरेक्ट दिली यांनी. ठीक आहे. 2 गुणिले ए किती आहे तुमचं? 6 गुणिले 2 12 येतो, प्लस 27 वजा 1 इंटू बॉक्स. आता इथं बॉक्स मध्ये डी ची किंमत काय येईल? इथं 3 येईल. ओके. मग 27 छेद 2 म्हणजे हे सगळं सोडवल्यावर इथं काय येईल असं ते म्हणतात. तर इथं तुम्हाला ते सोडवावं लागेल ना, आहे का नाही? आता हे कुठंतरी कच्च्यामध्ये सोडवावं लागेल. ठीक आहे. मी तुम्हाला हे कच्च्यामध्ये दाखवतो. इथं नाही लिहायचं, तुम्ही कच्च्यामध्ये सोडवायचं आहे. आता हा पार्ट आपल्याला सोडवायचा आहे. हा पार्ट सोडवल्यावर मग हा बॉक्स येईल. हा पार्ट काय आहे? तर बघा 27 छेद 2 ऑलरेडी इथं आहे, मग या बॉक्समध्ये हे टाकावं लागेल. हे सोड म्हणजे काय? 12 प्लस 27 वजा 1 म्हणजे किती येईल? 26 गुणिले हा बॉक्स किती आहे? 3. त्याच्या अगोदर सारखं स्टेप प्लस आहे, गुणाकार आहे, मग गुणाकार पहिला करू. 12 प्लस 26 गुणिले 3 किती येतो? 26 गुणिले 3 78 येतो. 78. मग 12 प्लस 78 90 येतो. म्हणजे हे सगळं तुम्ही सोडवल्यावर ह्या बॉक्समध्ये काय येईल? हे येईल 90. ठीक आहे. आलं का लक्षात? तर हे कच्च्यामध्ये सोडवायचं, मी अगोदरच सांगतो तुम्हाला. हे रफ वर्क आहे, इथं नाही दाखवायचं. मी तुम्हाला ते कसं सोडवायचं म्हणून दाखवलंय. ठीक आहे. आता इथं 45 आलाय. 45 म्हणजे इथं काय क्रिया घडल? इथं कॅन्सल होईल ना. इथं दिसतंय ना 2 आहे, इथं 90 आहे. म्हणजे हा बघा इथं 27 छेद 2 गुणिले 90, तर इथं पाड्यात जाईल. बे क बे, इथं 45 येईल. बरोबर. हे काय आलं की इथं 45 आलंय बघा, आणि हा 27 म्हणजे हा 27. मग या दोघांचा गुणाकार किती येतो? तर लिहायचा गुणाकार करून. तर गुणाकार करून त्याचा येतो, हे बघा माझ्याकडे ऑलरेडी 1215. म्हणजे हे टिपिकल गणित आहे, ह्याच्यामध्ये यांनी बॉक्स दिलेले. बॉक्स जरी दिलाय तरी आपल्याला ते सोडवावे लागतात. आलं लक्षात? ते रफ मध्ये सोडवायचं आहे हा पार्ट. ओके. पुढचं गणित बघा. आता यातलं काय सांगतात? पहिल्या 123 नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. म्हणजे संख्या कशा आहेत जे आपल्याला काढायच्या आहेत? त्या संख्या कशा आहेत? सम आहेत. सम म्हणजे काय? इवन ना. सम म्हणजे आपण काय म्हणतो त्याला?
इवन. नैसर्गिक म्हणजे काय? नॅचरल. आणि यांची काय आहे? सम आहे. बघा इथं शब्द आलाय बेरीज. बेरीज म्हणलं तर एसचं सूत्र. ठीक आहे. तर पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला काढायची. त्याची क्रमिका आपण पहिली तयार करू. एन नैसर्गिक संख्या म्हणजे एन नैसर्गिक सम संख्या यांची काय येईल? आता कुठून सुरुवात होते समसंख्येला? 2 पासून होती ना. तर 2, 4, 6, 8. मग अशी क्रमिका जाईल पुढं. आणि ही लास्ट जे काय असेल ती असेल 2n. 2 गुणिले जे काय n असेल ते. तर ही पहिली आपण क्रमिका तयार करून घेतली. कशाची? सम नैसर्गिक संख्येची. आता प्रश्न काय लक्षात आहे का तुम्हाला? 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला काढायची. ओके. आता ही जी क्रमिका आपण तयार केलेली आहे ह्याच्यावरून आपण पहिल्या ज्या किमती अवेलेबल आहेत ते काढू. एक T1, T2, T3, T4 बरोबर. मग T1 बरोबर A बरोबर 2, T2 बरोबर 4, T3 बरोबर 6, T4 बरोबर 8 बरोबर. आणि तुमचा वजाबाकी केली म्हणजे T2 वजा T1 बरोबर 4 वजा 2 बरोबर 2. नंतर T3 वजा T2 बरोबर 6 वजा 4 बरोबर 2. नंतर T4 वजा T3 बरोबर 8 वजा 6 बरोबर 2. म्हणजे तुमचा सामान्य फरक कॉमन डिफरन्स किती आला? तुमचा 2 आला. म्हणजे आपल्याकडे आता कोणत्या कोणत्या किमती आहेत? ए ची किंमत आहे बरोबर आणि डी ची किंमत आहे. ओके. आता आपण एसएनचं हे सूत्र वापरायचं. एसएन बरोबर n/2 कंसामध्ये 2a प्लस n वजा 1 ऑफ डी. तर आता इथं आपल्या अपेक्षित काय आहे? एन संख्या काढायची आपल्याला. ओके. किती आहेत त्या? मग एन आपण तसंच ठेवायचा. तर एस एन बरोबर एन असंच ठेवायचं. n/2 2 इंटू ए किती आपला आलाय? 2 प्लस n वजा 1 इंटू 2. तर किती येतं हे? आता हा काय येईल? n/2 2 4 प्लस ह्या दोन्ही ह्या अख्ख्या कंसाला गुणायचं. म्हणजे 2 गुणिले n 2n वजा 2 गुणिले 1 2. ठीक आहे. तर पुढं एस एन किती येतो? एस एन बरोबर 4 वजा 2 म्हणजे कंसामध्ये ना n प्लस n/2 आहे असाच हा बाहेर. आणि इथं 4 वजा 2 म्हणजे 2 प्लस 2n हा असा कंसात राहतो. आता एस एन बरोबर n/2. आता इथं 2 आहे, इथं 2 आहे म्हणजे इथला 2 कॉमन येईल. ह्यातला 2 कॉमन बाहेर येईल. कंसामध्ये काय राहील? 1 प्लस n राहील. म्हणजे या दोघांमध्ये हा 2 कॉमन आला ना. मग हा कॉमन बाहेर घेतला आणि कंसामध्ये जे राहिले 1 प्लस n इथं आला. मग हा 2 आणि 2 कॅन्सल होईल. एस एन बरोबर काय राहिले? n ऑफ 1 प्लस n हे असं राहतं. आता आपल्याला n जो आहे n म्हणजे आपल्याला हा काढायचा ना. किती समसंख्या आहेत? म्हणजे पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. म्हणजे n तुमचा 123 आहे. म्हणजे इथं n च्या जागी काय दाखला? 123. म्हणजे s 123 बरोबर n म्हणजे 123 कंसामध्ये 1 प्लस 123. मी सोडवलं. s 123 बरोबर 123 गुणिले आता 123 प्लस 1 124. मग यांचा गुणाकार येईल बघा. s 123 बरोबर आता हा गुणाकार करून घ्यायचा. तर मी गुणाकार केला बघा. s 123 किती आलाय? 15252. म्हणजे याचा अर्थ काय आहे? पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज किती येईल? तर एवढी येईल. म्हणजे जेवढ्या जेवढ्या सम नैसर्गिक संख्या आहे पहिल्या 123 ह्या रेंजमध्ये 2 4 6 8 मग काय येईल? 10 12 14 16 18 जे काय आहे असे पहिले जे 123 येतील बरोबर त्या सगळ्यांची टोटल किती येईल? ही एवढी येईल. 15,252. म्हणजे आपण सूत्र वापरून
डायरेक्टली जेवढं काय बेरीज असेल किंवा जे पद असेल आपण काढू शकतो एसएनचं. हा लक्षात. शेवटी इथं उत्तर लिहून घेणे, म्हणजे इथं लिहून टाकणार तुम्ही, लिहा नंतर काय हे काय लिहायचं. पहिलं 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज 15252 आहे. आलं का लक्षात. सेम इंग्लिशवाले काय लिहितील. द फर्स्ट 123 इवन नॅचरल, द सम ऑफ 123 इवन नॅचरल नंबर इज 15252. ठीक आहे. पुढचं गणित बघू, तिसरं यातलं. 1 व 350 यामधील जेवढ्या सर्व सम संख्यांची बेरीज काढा. आलं लक्षात. म्हणजे 1 ते 350 मध्ये जेवढे सम असतील, सम म्हणजे इवन असतील, त्या जेवढ्या संख्या आहेत त्या सगळ्यांची टोटल काढायची, म्हणजे बेरीज काढायची. म्हणजे बघा इथे शब्द काय आला, बेरीज काढा. बेरीज म्हणजे म्हणलं तर तुम्हाला एसचं सूत्र वापरावं लागेल. ठीक आहे. पहिले आपण काय करू, क्रमिका लिहू. कुठले समसंख्या आहेत. समसंख्या म्हणलं तर 2, 4, 6, 8, अशा टिंब 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 टिंब. तुमचे लास्ट किती आहे, 350. मग 350च्या आधी समसंख्या कोणती येईल, 348 येईल. म्हणजे तुमची लास्ट संख्या असेल 348. आलं लक्षात. समसंख्या म्हणजे ही तुमची सिरीज असणार आहे, प्रोग्रेशन असणार तुमचं, क्रमिका. ठीक आहे. आता याच्यावरून आपल्याला कळन की T1 किती येतो आपला. T1 म्हणजे A बरोबर 2, T2 4, T3 6, T4 8. अजून ह्याच्यामध्ये आपल्याला D काढता येईल वजाबाकी करून. T2 वजा T1 बरोबर 4 वजा 2 बरोबर 2. नंतर T3 वजा T2 बरोबर किती हो, 6 वजा 4 बरोबर 2. नंतर T4 वजा T3 बरोबर 8 वजा 6 बरोबर 2. म्हणजे आपला सामान्य फरक, कॉमन डिफरन्स किती आला, 2. मग अशा पद्धतीने आपल्याकडे दोन किमती आहेत, लक्षात ठेवा. कोणत्या, डी ची किंमत 2 आहे आणि ए ची किंमत ही 2 आहे. ओके. आता आपण एसएनचं सूत्र वापरू शकतो. परंतु एसएनचं सूत्र वापरण्या अगोदर आपल्याला एनचं एन माहीत पाहिजे. म्हणजे आपण पहिले टीएनचं सूत्र वापरू. टीएन बरोबर ए प्लस एन वजा 1 ऑफ डी. तो तुमचा टीएन जो आहे, लास्ट जो आहे तो तुमचा 348 आहे. याच्यामध्ये 348 इज इक्वल टू ए किती आहे, 2 प्लस, आता हा एन आपल्याला काढायचा आहे, हा एन असंच ठेवला, वजा 1 इंटू डी किती आहे 2. म्हणजे सोडवलं 348 बरोबर, आता किती येतं आहे बघा, कंस सोडवावं लागेल ना पहिला, हा 2 असंच आहे, प्लस ह्या 2नी आहे अख्ख्या कंसाला गुणलं, 2n वजा 2. ओके. 2 आणि 2 हे होईल आपलं कॅन्सल होईल इथं, प्लस आणि मायनस आहे. मग 348 बरोबर 2n, म्हणून n बरोबर 348 भागिले 2 येईल. 2च्या पाड्या जातं बे 1 बे, त्याच्या आला 1, म्हणजे बे 7 14 आणि बे 4, म्हणजे n बरोबर तुमचा किती आलाय, n आला तुमचा 174. ठीक आहे. म्हणजे काय आहे, याचा अर्थ झाला की तुमची ही जी श्रेणी आहे, क्रमिका आहे, ह्याच्यामध्ये टोटल 174 समसंख्या आहेत. इथं लिहू शकतो एकूण समसंख्या किती आले, तो 174 आहेत. ठीक आहे. आता यांची आपल्याला बेरीज काढावी लागेल. प्रश्न काय यांची, हे जे 174 ह्याच्यामध्ये बसणार आहेत, 348 पर्यंत 174 एवढे एन बसणार आहेत. तर आता यांची टोटल बेरीज किती येईल, म्हणजे जशी बेरीज 2 + 4 6, 6 + 6 12, 12 + 8 असे टोटल 174 जेवढे आहेत त्यांची बेरीज किती येईल, त्यासाठी आपल्याला एसएनचं सूत्र वापरावं लागेल. तर एसएनचं बेसिक सूत्र आपल्याला वापरावं लागेल, n+1 हे सूत्र वापरावं लागेल. ठीक आहे. मग एसएन बरोबर तुमचा एन किती आलाय, 174, आणि मग कंसात 174 + 1, मग एसएन इज इक्वल टू 174 गुणिले 174 + 1 175. हा गुणाकार करायचा, हा गुणाकार व्यवस्थित करायचा, कच्च्यामध्ये
चुकायला नाही पाहिजे. 174 गुणिले 175, हे बघा एवढा येतो. किती येतोय? एवढा येतो 30450. अर्थ कळाला का तुम्हाला? 174 ह्याच्यामध्ये असे हे आहेत, टी आहेत, कळालं का? T1 T2 T3 T4 असे T174 आहेत. आणि ह्या सगळ्यांची बेरीज मिळून 348, तुमच्या 348 पर्यंत 350 पर्यंत एवढी येते, 30,450. ठीक आहे, हेच त्यांनी विचारलेलं आहे. महत्वाची गणित आहे ती एसएनची सगळी. ठीक आहे.